विश्वा, तुला आता हे विचारांचं चक्र थांबवावंच लागेल. उद्या या सगळ्याला एक पूर्णविराम लागणार आहे. विश्वा, तुझ्याशी बोलायचंय. बस जरा. विश्वा, बाळा, मला माहितीये तू खूप अस्वस्थ आहे. विचारांचा काहूर आहे मनात. आजपर्यंत तू माझ्यापासून एकही गोष्ट नाही लपवलीस. जानूवर तू केलेलं प्रेम, तिच्या लग्नानंतर तुझी झालेली अस्वस्थता पाहिले मी. त्रास करून घेतला स्वतःला, पण त्यानंतर सगळं विसरून स्वतःला सावरून पुन्हा एकदा उभा राहिलास. मला ना अभिमान वाटतो तुझा. पुन्हा बिझनेस मध्ये लक्ष घातलंस, बिझनेस वाढवलास. विश्वा, तुला सई आवडते ना अगदी लहानपणापासून. सईवरही तुझं प्रेम आहे, पण जानू इतकं नाही. विश्वा, हे लग्न आम्ही तुझ्यावर थोपवतो असं वाटतंय का रे तुला? खरं तर एका अर्थाने ते बरोबरच आहे, पण काय करणार? तुझे बाबा माहिती आहेत ना, लव्ह मॅरेजच्या विरोधात आहेत ते. त्यांना असं वाटतं प्रेम काय होतं लग्नानंतर आपणच. विश्वा, आता मी तुला जे विचारणार आहे त्याचं अगदी प्रामाणिक उत्तर देशील? उद्या तुझा आणि सईचा साखरपुडा आहे. तुझ्या आयुष्यातला नवा अध्याय सुरू होणार आहे. सईला तू साथ देशील, अखंड आयुष्य तिच्या सोबत राहशील असं तुला वचन द्यायचंय. याचं भान आहे ना? विश्वा, सईच्या हातात तू अंगठी घालणार आहेस, ती स्वतःच्या इच्छेने घालशील ना? तू सईवरही तितकंच प्रेम करशील ना? बोल. आई, तुला सई कधीच दुःखात दिसणार नाही. शहाणं माझं बा. आलेच. विश्वा, जानूचा चॅप्टर क्लोज. उद्या सईने आणि मी एकमेकांच्या हातात अंगठी घातल्यानंतर आयुष्यभरासाठी आमची साथ जोडली जाणार आहे, आणि त्यात जानूच्या विचारांना स्थान नाही. गुड. काका, पटापटा आटपा लवकर, मुहूर्त टळेल. तू कुठे चालला? नवरा नवरीची गाडी आहे, हे सामान तिकडे ठेव. जा पटकन, पळ 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 पटकन. नाही, इतका उशीर का होतोय? अरे सई, विश्वा, आलो.
खुश आहे मी. गेले कित्येक महिने या दिवसाची वाट पाहत होते. लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय अगदी. काकू तू रडू नकोस ना. नाही, हे बघ आपली वन अँड ओनली केस आहे हा. मुलगा आणि मुलगी दोघही एकाच घरातनं निघतायत. बरं तू आत्ता नक्की रडलीस ना तर मला कळणार नाही की तुझे अश्रू नक्की कुणासाठी आहेत. म्हणजे या मुलीसाठी आहेत की जिचं आत्ता लग्न होणार आहे, का तुझ्या मुलासाठी आहेत ज्याच्यावर कब्जा करायला एक मुलगी येते. कधीतरी मोठी हो यार सई. विश्वा, आता तिला नावं नाही ठेवायची. आता तुला तिला जपायचंय, कळलं? या. देवा, माझी मुलं आयुष्याची नवीन सुरुवात करतायत. त्यांच्या अध्यामध्यात कुठलाच अडथळा नको यायला. सगळी संकट दूर कर. त्यांना सुखी ठेव. सुखी राहा. तनू, छान साडी नेसलीस, छान दिसतेस. ये. तनू साई, आता गप्पा मारायला जाऊ नकोस. निघायचं, आपल्याला उशीर होतोय. अगं पण ती चल, चला चला चला. हो. तनू, इथे ये. काय ग, पदर का घेतलास डोक्यावर? मंदिरात कोणी बघेल अशी भीती वाटते का तुला? अगं पण आपल्या घरचंच असणार आहेत सगळे. पण काकू विश्वा मला बघेल त्याचं काय? खरं तर मंदिर म्हणल्यावर कोणी ओळखू शकतं. हरकत नाही, घे पदर. चल. विश्वा, सई, तुम्ही दोघं या गाडीत बसा. पटकन पटकन बसा. महत्वाचा फोन करायचा आहे मला. ए यार, बस या गाडीत बस. जा. हो.